पूरग्रस्तांचा चुकीचा सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चंदूर इथल्या पूरग्रस्तांनी इचलकरंजीतील अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर 3 तास ठिय्या आंदोलन केलं। अप्पर तहसीलदार उपस्थित नसल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पंचगंगा नदीच्या महापुराचा मोठा फटका इचलकरंजीला बसला। अनेक घरात पुराचं पाणी शिरलं, त्यामुळे प्रापंचिक साहित्याचं नुकसान झालं। पूरबाधितांचा सर्वे शासनामार्फत करण्यात आला। सानुग्रह अनुदानासाठी पात्र असणाऱ्या पूरग्रस्तांची यादी चंदूर ग्रामपंचायतीनं प्रसिद्ध केली आहे। ज्यांच्या घरात पुराचं पाणी आलं होतं अशा अनेक कुटुंबांचा या यादीत समावेश नाही, पण ज्यांच्या घरात पुराचं पाणी आलंच नव्हतं अशा काही कुटुंबांची नावं या यादीत आहेत। ही बाब लक्षात आल्यानंतर पूरबाधितांनी ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालय गाठलं। पूरबाधितांच्या सर्वेक्षणाचं काम चुकीच्या पद्धतीनं झाल्यानं नागरिक संतप्त बनलेत। त्यानंतर ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिकांनी आज इचलकरंजीतील अप्पर तहसीलदार कार्यालय गाठलं। अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने कार्यालयात उपस्थित नसल्यानं पूरग्रस्तांनी कार्यालयासमोर ठिय्या मारला। सुमारे 3 तास ठिय्या आंदोलन सुरू होतं। चुकीच्या पद्धतीनं पंचनामे करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि पूरबाधितांना सानुग्रह अनुदान तातडीनं द्यावं अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। आंदोलनात सरपंच स्नेहल कांबळे, महेश पाटील, माजी उपसरपंच संदीप कांबळे, संजय शिंदे, आरपीआयचे कुमार कांबळे, सुधाकर कदम, बिरजू पुजारी यांच्यासह पूरग्रस्त सहभागी झाले होते।